खर तर ही जे 31 जून 2026 केलं याच्या मागचं दुसरं लॉजिक असं आहे का या वर्षाचा जो रनिंग कर्जदार आहे हा 31 मार्च 2026 ला थकीत होणार आहे. लक्षात घ्या, जर आता घोषणा केली असती तर 24-25 वाला आला असता. एक वर्षाला जो मुळात आज अडचणीत सापडलेला आहे, अतिवृष्टीमध्ये सापडलेला आमचा शेतकरी आहे, तोच नेमका सुटला असता. याचे अनेक फायदे आहेत. आता ते समजणाऱ्याला समजून घ्यावं. ज्याला आम्ही पाहतो शेंगदाण्याची चव माहित नाही, तो जर काजूची सांगत असेल तर त्याला काय करणार आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये आपण समजून घेतलं पाहिजे. काही घरी बनवून कॉमेंट करणारे लोक आहे, काही आपले मत व्यक्त करणारे आहे. कधी आंदोलन केलं नाही, कधी बाहेर रस्त्यावर आले नाही. आम्ही एवढी मेहनत घेतली, लागण तेवढे गुन्हे दाखल घेतले, रात्रीचा दिवस केला, रक्ताचं पाणी, रक्ताच्या उलट्या आमच्या मुखाद्वारे झाल्या. एवढे सगळे कष्ट केल्यावर काही लोक काही आरोप करतात, त्याला आम्ही काही करायचं नाही आहे. आमचं मन पवित्र आहे. शेतकऱ्याप्रती जी काही भावना आहे त्या तेवढ्याच तिखट. जर दगा फटका झाला तर बच्चू कडू फांसावर जाने तैयार है. हम झुकने वाले नहीं, हम मर जाएंगे लेकिन झुकने वाले नहीं है.